आहे. श्री गुरुदेव दत्त. अधिक मासात या पवित्र दिवसात आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 2, श्री दत्तात्रेयांच्या दिव्य अवताराची अद्भुत कथा. ही केवळ कथा नाही, तर भक्ती, पतिव्रता शक्ती आणि गुरु महिमेचा दिव्य अनुभव आहे. असं म्हणतात की गुरुचरित्राचे श्रवण केल्याने मनाला शांती, घरात सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीत स्थैर्य मिळते. यामुळे हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. कमेंटमध्ये प्रेमाने एकदा नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या एका नामस्मरणानेही अनेक भक्तांपर्यंत दत्तभक्ती पोहोचू शकते. श्री गुरुदेव दत्त. पहिल्या अध्यायात सिद्धमुनी नामधारकाला गुरूंचे महत्त्व समजावून सांगतात. आता दुसऱ्या अध्यायात ते श्री गुरूंच्या अवतारांची दिव्य माहिती सांगू लागतात. सिद्धमुनी शांत आवाजात म्हणाले, हे नामधारका, जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, माणसांच्या मनातून श्रद्धा कमी होते, तेव्हा परमेश्वर स्वतः गुरुरूपाने पृथ्वीवर अवतार घेतात. कलियुगात लोकांचे मन सतत अशांत असते. लोभ वाढतो, नाती तुटतात, माणूस सुख शोधतो पण शांती हरवतो. देवावरचा विश्वास कमी होतो. लोक बाहेर आनंद शोधतात पण आतून रिकामे होत जातात. अशा काळात भक्तांना मार्ग दाखवण्यासाठी दिव्य गुरूंचा जन्म होतो. प्राचीन काळात दाट जंगलामध्ये अत्री ऋषींचा आश्रम होता. आश्रमात नेहमी वेदांचे स्वर घुमत असत. यज्ञाचा सुगंध वातावरणात पसरलेला असे. त्या आश्रमात राहत होत्या पतिव्रतेची मूर्ती अनसूया. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, प्रेमळ आणि पवित्र होता. त्या प्रत्येक अतिथीला देव मानून सेवा करत असत. अनसूया मातेंच्या पतिव्रतेची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली होती. लोक म्हणते, पृथ्वीवर जर कोणाची तपश्चर्या सर्वात पवित्र असेल तर ती अनसूया मातेंची. हे ऐकून देवतांच्या पत्नींना आश्चर्य वाटू लागले. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, खरंच एखादी स्त्री इतकी महान असू शकते? एक दिवस ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूंचा वेश धारण करून पृथ्वीवर आले. ते अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले. अनसूया मातांनी त्यांचे नम्रपणे स्वागत केले. त्या म्हणाल्या, महाराज, कृपया आसन घ्या, मी लगेच भिक्षा आणते. पण त्या साधूंनी एक कठीण अट ठेवली. साधूंनी म्हटले, जर तू आम्हाला निर्वस्त्र अवस्थेत भिक्षा दिलीस तरच आम्ही भोजन स्वीकारू. क्षणभर वातावरण शांत झाले. अनसूया माता स्तब्ध झाल्या. एकीकडे अतिथी सेवा धर्म, दुसरीकडे पतिव्रतेचे रक्षण. त्यांच्या मनात संघर्ष सुरू झाला. पण त्यांनी घाबरून न जाता डोळे मिटले आणि पती अत्री ऋषींचे स्मरण केले. अनसूया मातांच्या पवित्रतेच्या तेजामुळे क्षणात ते तिन्ही साधू लहान बाळक बनले. संपूर्ण आश्रम दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. मातृत्वाने भरलेल्या अनसूया मातांनी त्या बाळकांना प्रेमाने उचलले, त्यांना अन्न दिले, मायेने झोपवले. त्या क्षणी पतिव्रता, भक्ती आणि मातृत्व यांचा अद्भुत संगम झाला. त्रिमूर्ती परत न आल्यामुळे ब्रह्माणी, लक्ष्मी आणि पार्वती चिंतेत पडल्या. त्या पृथ्वीवर आल्या आणि अनसूया मातांसमोर नम्र झाल्या. त्यांनी विनंती केली, माते, आमच्या पतींना त्यांच्या मूळ रूपात आणा. अनसूया मातांनी प्रेमाने प्रार्थना केली. क्षणात ते बाळक ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दिव्य रूपात प्रकट झाले. संपूर्ण वातावरण तेजाने भरून गेले. त्रिमूर्ती म्हणाले, माते, तुझे पतिव्रत्य, भक्ती आणि पवित्रता अतुलनीय आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. अनसूया मातांनी नम्रपणे सांगितले, तुम्ही तिघे माझ्या पुत्ररूपात जन्म घ्या. त्रिमूर्तींनी आनंदाने आशीर्वाद दिला आणि त्यांच्या तेजातून जन्म झाला श्री दत्तात्रेय, ज्यामध्ये ब्रह्माचे ज्ञान, विष्णूचे पालन, महेशाची शक्ती हे तिन्ही एकत्र होते. म्हणून दत्तात्रेयांना
त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप म्हटले जाते. अध्याय 2 मधील गूढ संदेश 1. शुद्ध भक्तीसमोर देवही नतमस्तक होतात. अनसूया मातांची भक्ती इतकी निर्मळ होती की त्रिमूर्तींनाही बालरूप घ्यावे लागले. 2. संकटात शांत मन ठेवावे. मोठे संकट आले तरी घाबरू नये. श्रद्धेने मार्ग निघतो. 3. मातृत्व ही सर्वात मोठी शक्ती आहे. अनसूया मातांनी राग न करता प्रेमाने परिस्थिती बदलली. 4. गुरु म्हणजे त्रिमूर्तींचे रूप. श्री दत्तात्रेय हे ज्ञान, पालन आणि शक्ती यांचे एकत्र स्वरूप आहेत. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 2 मध्ये आपण श्री दत्तात्रेयांच्या दिव्य अवताराची अद्भुत कथा ऐकली. या कथेतून आपल्याला समजते की शुद्ध भक्ती, श्रद्धा आणि पवित्र मन यांच्यासमोर देवही नतमस्तक होतात. जर ही पवित्र कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि पुढील दिव्य अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण पुढील अध्यायात आपण ऐकणार आहोत आणखी एक अद्भुत आणि रहस्यमय गुरुलीला. म्हणून कमेंटमध्ये एकदा प्रेमाने नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुमची एक कमेंटही भक्तीची ऊर्जा वाढवू शकते. पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्र अध्याय 3 सोबत. श्री गुरुदेव दत्त.